महिषी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती पैसण्या मोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हळदीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना मोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हळदीचा मूर्ती जेवी निळामणे तिही संगे चित्तरणे दिन उद्धरणे नवल कोण मोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हळदीचा मूर्ती जेवी पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या प्रपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासोता ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलात्मती प्रकाशो मने निवृत्तीदास आधारी गुरुदेव ऐका वचन कमळापती मदरंगाची विनंती कर गुरुनी कथे काय आपण असावे जवळी हे ऐशी भाग मागे नजरी काय ऐक तुकड्या बंधू मने देवा शब्द इंद्राची भावा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्मनि देवाची जगद्धारावी धन्य अवतार निर्विदा परिवार सिद्धियाचा निळा शरणागत मनोनी आपुला संती निरवला देवनी हाती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा एका कुसरी काहीच नेमू बोलतो वचना अंधाविका शरण शरण हनुमंता तुझा आलो राम तुझा काय भक्तीच्या वाटा मधुरा सुभरा शरण शरण एकनाथा पायी ठेविला माता नका पाहू झालो दास पाया महायोग पीडित देवी मनरजन वरम पुनरिकाय दातुम समागत दिष्टम करानंदम प्रकम लिंगम नशिरे सहात तया माझा दंडवत काके झोळी पुढे श्वान नित्य जाणवीचे स्नान
शंख चक्र गदा हाती पायी खडावर झळकती माता शोभी जटा भारांगी होती सुंदर तुला म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार काके धोणी पुढे स्वामी झालं घोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती मस्तक हे पाया पायावरी वारकरी संतांच्या प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू जगतवंदनीय जगतमान्य शिवरायाचे गुरु पंचमवेद निर्माते यांचे शिष्य निळोबराय यांचा 4 चरणाचा सर्वाच्या पाठातील सोपा व संतांची महती सांगणारा अभंग आहे. विठ्ठल आज कळमोली तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील पवित्र अशा विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35वे यातील 3ऱ्या दिवसाची सेवा परम आदरणीय कादगे मामा अनिल मामा शिंदे अनिल मोरे आणि अशा बऱ्याच पंच कमिटीने माझ्याकडे घेतली त्याबद्दल त्यांचे मी शतशः आभार मानतो. तसेच संपूर्ण टाळकरी गुणवंत आमच्याकडे आलेले इथले सर्व महाराष्ट्र केसरी पकवाज वादक पीटी मास्तर विनकरी या सर्वांचा आभार मानतो. तसेच माता पिता तुल्य जी श्रोते त्यांच्याची नतमस्तक होऊन माझ्या सेवेला मी सुरुवात करतो. कीर्तनात सर्वांनी विठ्ठलाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि टाळी वाजवली पाहिजे. जो कीर्तनात नाही वाजवणार टाळी त्याला यम कवटाळी. कशामुळं आपण ह्या ठिकाणी जे आलोय ते देवाच्या नामस्मरणासाठी आलोय आहे का नाही. आणि आपल्याला देवाने हे देह कशासाठी दिलाय. Deva
कसला देह दिलाय दिलाय भोजनासाठी नाही निसला दिला. त्याच्यामुळे मुखामध्ये निदान कीर्तनामध्ये तरी विठ्ठलाचं भजन झालंच पाहिजे, टाळी वाजवलीच पाहिजे सगळ्यांनी. आणि तुम्हाला एवढा टाइम म्हणून अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय? ज्या ठिकाणी रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण होत तुला अखंड म्हणायचं. तुमच्या इथं मी माहिती मिळाली मला सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सर्व कार्यक्रम चालू असते. काही ठिकाणी नुसतं भोजन कीर्तन, त्याला काय अखंड सप्ताह म्हणत येत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी असंच चालतं, करायचं म्हणून करायचं. पण तुम्ही चांगल्या मनाने ही सत्ता करताय आणि कळंबोलीकरांना घरी बसून पर्व काढायचंय. पर्व काळाला बाहेर जावं लागतं, कुठं तीर्थाव कुठल्या तरी, आणि तिथं जाऊन ते स्नान करून बाहेरचं शरीर स्वच्छ होतं. पण ह्या नामस्मरणाने षडविकार जाऊन संपूर्ण शरीर षडविकार मुक्त होत. असं ह्या अखंड हरिनामाचं सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे. आणि ते साधना पर्व कळंबोलीकरांना पर्व काढायचंय. तीर्थावर जाऊन बाहेर स्नान करून शरीर स्वच्छ होतं. पण ह्या नामस्मरणाने आतून षडविकार जाऊन पाप ताप मुक्त शरीर होतं. असं ह्या अखंड हरिनाम सप्ताहाचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल आज रामदास नवमी, रामदास समर्थांची नवमी आहे. त्यांनी बी आपल्यासाठी मोठा ठेवा करून घेतले. सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगडला त्यांची समाधी, ज्यांची त्या कार्याची स्थिती त्याचा नामोल्लेख करणे हे कर्तव्य कीर्तनकाराचं. त्यांचा दासबोध, मनाचे श्लोक एकदम छोटे ग्रंथ आहेत पण मार्मिक आहेत. दासबोधामध्ये म्हणतात ते जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत शाश्वत शाश्वत निवारा करी. जो भगवंताला जाणतो त्यालाच संत म्हणा, बाकीच्याला नाही. खरं खोटं जाणतो आणि भगवंताला जाणतो त्यालाच संत म्हणा. हे दासबोधात त्यांची ओवी. तुम्हाला त्या दासबोधाचं महत्व सांगण्यासाठी ही ओवी सांगितली.
मनाच्या श्लोकामध्ये सांगतात ते जे सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनाची शोधून आहे मना तोचे पूर्व संचित केले सारखे भोगणे प्राप्त झाले तुम्ही काय माग झक मारली त्याचा परिणाम होतो ही भोगावंच लागतं कोणी वाकडं होतं कोणी तिकडं होतं कोणी खटाव 4-4 5-5 वर्ष पडून राहतात आपण काय केलंय हेच त्यांनी आपल्याला त्यांच्या ग्रंथाद्वारे माहिती करून दिली तुम्हा आम्हाला वाचनातून गेल्यावर कीर्तनकारांच्या मुखातून गेल्यावर ते कळावा असं त्यांचं छोट दोन ग्रंथ उद्या विजय एकादशी तुम्हाला सर्व पूर्व काळ झालाय तुमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रभू रामचंद्र सीतामाईचे सोडून शेवटच्या टायमाला समुद्राच्या किनाऱ्याला गेले सर्व सैन्य घेऊन त्या दिवशी विजय एकादशी होती म्हणून त्या ऋषींनी सांगितलं की रावणावर जर विजय मिळवायचा असेल तुम्हाला तर आज हे विजय एकादशीचं व्रत करा आणि त्यांनी ती व्रत केलं तेव्हापासून ही विजय एकादशी परवा भागवत एकादशी माळकरी वारकरी टाळकरी सगळ्यांची भगवान विष्णूचा उपवास व्रत ज्ञान बुद्धी वाढती जन्म मृत्यू ह्या फेऱ्यातून सुटका करण्याची ह्या भगवान विष्णूच्या एकादशीमध्ये सामर्थ्य जर प्रत्येकाने मिळवून केली आणि परवा भोलेनाथाच्या एकादशी शिवभोळा चक्रवर्ती महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुमचा अखंड हरिनाम सप्ताह आहे बरोबर आहे इतका भोळा शिवभोळा चक्रवर्ती म्हणजे राजा भोळा पण राजा पण त्या राजाला त्याच्या महाशिवरात्रीचं व्रत घातल्यावर त्यांना काही लागत नाही काय लागत त्यांना एक पसा पाणी एक बिलवत एक पसा पाणी एक गोळा देव म्हणत नाही त्यांना काय लागतं त्यांना एक पसा पाणी म्हणते एक पसा पाणी एक बिल वजन म्हणजे बेलाचं पान त्याच्यावर गोळा देव प्रसन्न होतो आणि एकदा प्रसन्न झाला का नाही मग शिवलीला अमृतात गोवी श्री शंकर झाल्या प्रसन्न जगी तयासी काय भेटा संपूर्ण मनोरथ पूर्ण बघा एवढी सोपी साधी सेवा तुमचं काय पाहिजे ती मला पूर्ण करतात ती जशी कामधेनू आपल्या जवळ आली तर मनाची इच्छा तुम्हाला जी मागायचे तिच्यापेक्षा मागितली ती तुमची मनाची तृप्ती करते ती तुम्हाला मिळतं तशी हा महाशिवरात्रीचं मोठं महत्व आहे आणि त्या निमित्त तुमचा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे शिवरात्री दिवशी जे महाराज असतील ते संपूर्ण महाशिवरात्रीचं वर्णन करतील पण प्रत्येक कीर्तनकाराचं ज्यानिमित्त कीर्तन अखंड हरिनाम सप्ताह आहे त्याच्यात 2 मिनिटं का आहे ना त्या देवाच्या विषयी बोललंच पाहिजे माणसाने अभंग निळोबरायाचा निळोबराया कोण तुकोबरायाचे शिष्य गुरु वैकुंठाला गेले शिष्याला तपासच लागला नाही
त्यांच्या मुलातून त्यांना कळलं की तुकोबारा वैकुंठाला गेले. मग आता शिष्याच्या मनात आलं गुरुची भेट घ्यायची. महाराज आपल्याला जर आपल्या गुरुची वडिलाची भेट घ्यायची म्हणजे कसं जावं लागेल वैकुंठाला, तरी भेट होईल का? तसं निरोपारायण गुरुची भेट घ्यायची अडचणच मानलं त्यांनी कसल्याही परिस्थितीत. त्याच्यासाठी काय करायचं म्हणून आताची सगळ्या महाराष्ट्रात राडा चाललाय का नाही उपोषणाचा. काय करताय उपोषण? तसं त्या टायमाला निरोपारायणे उपोषणाला सुरुवात केली. उपोषण ते आताच्या वडी नाही, 1-2 दिवस 7 दिवस 8 दिवस 10 दिवस नाही, 40 दिवस अन्न पाणी वर्ज करून तुकाराम 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 चालू आहे. आताच उपोषण आहे का कसं असतं? एकाने जायचं उपोषणात वडापाव खाऊन यायचं, दुसऱ्याला घेऊन यायचं, त्याची कागद सतरंजी खाली घालायची, जागेवर जाऊन बसायचं. नेत्यावरही फरक पडत नाही आणि जे उपोषण करतो त्याच्यावरही फरक पडत नाही. ह्यानी करायचं हाणल्यावर, त्याने करायचं रामल्यावर. परंतु निरोपाच्या उपोषणाचा परिणाम भगवंतावर झाला आणि भगवंत निरोपाला भेटायला आले ते ह्यांच्या तुकाराम महाराजाचा जप चालला. म्हणजे निरोपा आधी भगवंत आले. कोण भगवंत मी ओळखत नाही. ते बोलविले कोणी शिका तुला बोलविलंच नाही देवा तर तू आला कसा काय? आणि मग तेव्हापासून देव वाट बघतो. भगवंत आते है लेकिन शबरी जैसे आप खिलाते नहीं. भगवंत आते है लेकिन द्रौपदी जैसे आप बुलाते नहीं. देव येतो पण त्यांच्यासारखं आपल्याला नाही जमत. भगवंताला सांगितलं मला काही अडचण नाही, तुला बोलवलं नाही आणि तू आलाच कशाला? ज्या टायमाला ज्याला अडचण होती त्या टायमाला तू आला, त्यांना त्या अडचणीतून सुटका केली. प्रल्हादाचे पिता मणी नारायण त्याला मारायचा प्रयत्न केला, त्या टायमाला हजर झालं आणि त्याला त्यातून सोडवलं. तशी मला काहीच अडचण नाही आणि मला अडचण नसताना मी तुम्हाला बोलवलंच नाही, मग इथं काय बसला? म्हणजे इथं बसायचं काय कारण? तुकोबाचा धावा
आणि मग देव माघारी गेले आणि तुकोबाला सांगितलं तुमचा फक्त 42 दिवस बिगर अन्न पाण्याचा तुमचा दावा करतोय. आणि मग तुकोबा वैकुंठाहून आले, त्यांच्या समोर बसले. मी तुकोबा आले म्हणजे डोळे उघडले. त्यांच्या मस्तकावर हात ठेवला तुकोबारायाने. प्रसाद तांबूळाचा मुखातला त्यांच्या मुखात घातला आणि तुकोबाराया वैकुंठाला त्यांना भेट देऊन गेले. विठ्ठल विठ्ठल त्यामुळं देव किंवा संत तुम्हा आम्हाच्या उद्धारासाठी अवतार घेतात, त्या पृथ्वीवर येतात. अवतार तुम्हा धराया कारण जडजीवाचा उद्धार करण्यासाठी देव किंवा संत पृथ्वीवर अवतार करतात. अवतरणे म्हणजे वरून खाली येणे आणि उद्धरणे म्हणजे खाली गुंतलेली मना भवसागरात त्यांना वर काढणे. म्हणून देव किंवा संत स्वर्गातून तुमच्या आमच्या उद्धारासाठी खाली येतात. आम्ही वैकुंठवासी आणि त्याच्यासाठी वैकुंठातून तुमचा आमचा उद्धार करायसाठी येतात. आळंदीचे विठ्ठल पंत व रुक्मिणी माता यांच्या पिढीची 4 रत्न जन्माला आली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई. मुलांच्या भवितव्यासाठी आई वडिलांनी स्वतःचा देह पाण्यात अर्पण केला की माझ्या मुलांना आमच्यामुळं त्रास होऊ नये म्हणून देहांत प्राजक्ताची शिक्षा घेतली त्यांनी. तरी पण ब्राह्मण वृंदाने त्यांना शुद्धीपत्र दिलं नाही, समाजात घेतलं नाही, भिक्षा मागून दिली नाही, नदीला आंघोळ करून दिली नाही. अशा त्रासाला कंटाळून हे भावंड वडिलाचं पूर्वीचं गाव म्हणजे पैठण शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला निघाले. पैठण ते आळंदी साधारण 200 किलोमीटर अंतर असेल अंदाजे. पाहिजे 206 काहीतरी किलोमीटर. मग कशी बारकी बाळ हे कशी गेली असते, कशासाठी चालली होती? आपल्या वडिलांनी स्वतःचा देह आपल्या कल्याणासाठी ठेवला तरी पण ही शुद्धीपत्र देत नाही म्हणून ती पैठणला गेली. पैठण जवळ गेली. पैठणच्या त्या उचार वाट्यावर ब्राह्मण वृंद बसली होती आणि मी त्या ठिकाणी पोहोचली. 4 भावंड. तेवढ्यात त्यातला एक जण म्हणतो कोण आपण? आम्ही म्हणजे संन्यासाची मुले. विठ्ठल पंताचे का? हो म्हणजे विठ्ठल पंताचे. काय नाव आपलं? म्हणजे निवृत्ती. तुमचं? ज्ञानदेव. असं तुझं सोपान, तुझं मुक्ताई. सर्वांनी आपला परिचय दिला. त्यातला योग उतरवट्यावर बसलेले नाही, टिंगल मस्करी करणारी असतात काही ठिकाणी. त्यातला एक मुलगा नावात काय आपला समोरून आलेला रेडा पकारीचा त्याचं सुद्धा नाव नेने. नावात काय ज्ञानेश्वर महाराज म्हणले हो त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे, त्याचा जीव माझा जीव एकच आहे म्हणजे. असं का?
त्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे. आणि मग जर त्याला मारलं तर मला लागेल असं का बघता काय एकाने घेतला हसोटी 2-4 ठोक माऊलीच्या ह्या रेड्याच्या पाठीत टाकलं. गुप्ताई मोठ्याने ओरडले, अहो अहो मारू नका म्हणजे माझ्या दादाच्या पाठीवर काळी निळी पाठ झाली. तुम्हाला काय दयामाया आहे का नाही? एक जण म्हणणार खरंच इंजेक्शन एकाला दिलं रिॲक्शन दुसऱ्याला मारून ह्याच्या पाठीत ओळख असं खरंच पाहिलं त्यांनी. त्यातला एक जण म्हणलं लगेच त्याला वडील बंगाली विद्या शिकून आला असेल शिकेल असेल म्हणून असं का तसं होऊ शकतं. मग जर तो याला मारल्यानंतर तुझ्या पाठीत वळू मोडते मग ह्याच्या मुखा वाटेल वेद बोलूची का? त्या ब्राह्मण ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं म्हणजे माझी जर आज्ञा मिळाली तर ते होईल. म्हणून त्यांनी ते रेडा धरून आणला आणि ज्ञानेश्वराच्या पुढे मस्तकावर हात ठेवला आणि त्याला सांगितलंय ऋग्वेद पुढा म्हणून ओंकार मूळ शब्द प्रवणाचा एवढा शब्द निघाला आणि रेडा वेद बोलू लागला. अशा प्रकारे त्या भावंडाने त्या ब्राह्मण कुंडांना रेड्याच्या मुखातून वेद दाखवला. तरी पण ह्यांना शुद्धीपत्र दिलं नाही. ही भावंड परत आळंदीला निघाले. येताना हे नेवासा मार्गे गोदावरी नदीच्या तटाला चांगदेव महाराजांची समाधी फुलतांबा आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्या ठिकाणी चांगदेव महाराज 1400 वर्ष आयुष्य लाभलेलं होतं त्यांनी. आम्हाला फसवून आयुष्य लाभलेलं होतं त्यांना. आणि ते 6 महिने समाधीस्थ राहायचे आणि 6 महिने जागृत अवस्थेत राहायचे. असं त्यांचा मठ गोदावरी नदीचे तीरामध्ये 1400 वर्षाचे तापी तीर रहिवासी.
ही समाधीस्थ होते. पण जेवढ्या समाधीच्या पटांगणामध्ये सर्व प्रेत होती, प्रेत. म्हणून मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना म्हणले, दादा इथं काय भानगड, जाळीत नाहीत, पुरत नाहीत का, सगळी प्रेताचा खस वाढला किती. तिथं जे योगी चांगदेव महाराज ते काही दिवसांनी समाधीतून उठतात आणि नुसते दृष्टीक्षेपाने ह्या प्रेतांकडे पाहिलं की सर्व उठून आपापल्या घरी कामाला जातात निघून. असं का म्हणजे तोपर्यंत म्हणजे हे असंच. मग दादा निघू उपायांना ज्ञान दादाने परवानगी दिली. पुत्र मरून पडलेलं होतं आणि त्या पुत्र्याचं हाड घेतलं आणि त्याच्यावर असं फिरवल्याबरोबर ते पुत्र उठून पळून गेलं. त्याच प्रक्रियेने सर्व प्रेतावरून ते हाड फिरवलं आणि सर्व प्रेत उठून आपापल्या घरी ज्याच्या त्याच्या कामाला गेली. आणि ही भावंड आळंदीला मार्गस्थ झाली. मुक्काम दर मुक्काम करीत ही आळंदीला पोहोचली आणि थोड्या दिवसांनी चांगदेव महाराज जागृत अवस्थेत आले. उठून सभोवताली पाहिलं त्यांनी, जसं माणूस तुम्ही आम्ही झोपीत उठतो त्या प्रकारे चांगदेव महाराजांनी चौकट पाहिलं. मग शिष्याला हाक मारली, काष्टसिद्धा जी महाराज इकडे. अरे एवढा मोठा करोनाचा आजार गेला आणि एक प्रेत सुद्धा नाही. मोदी सरकारने लसीकरण केलं नाही महाराज. म्हणजे आनंदीची 4 बालका, ती बालक हा त्यातली सगळ्यातली पोरक्यातली लहान मुक्ताई, तिने ही सर्व प्रेत उठवली. किती वय असं तिचं, म्हणजे 8-10 वर्ष. असं का, ही तर काहीच नाही महाराज. आणि काय अहो म्हणजे त्याच्या भावाने पैठण मध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. असं का, त्याचं काय वय असन, असं म्हणजे 15-16 वर्ष. असं का, मग लेखणी साहित्य आणलं, मग समजा पेन कागद आणला. चांगदेव महाराजाच्या पुढे दिला. ती शिष्य बाजूला उभा राहिले जवळच. चांगदेव महाराजांना काय लिहावा हे कळाना. 1400 वर्षाची दंडवत लिहावा तो वयाने लहान, आशीर्वाद लिहावा तर ज्ञानाने महान. नेमकं काय करायचं म्हणून पेन जागेवर थांबला. एक शिष्य दुसऱ्या शिष्याला म्हणतो, काय बिगर शाहीचा पेन दिला काय, पेनात शाही पण गुरुजीच्या डोक्यात काय नाही. आणि मग ती तसाच कोरा कागद घडी घातली आणि ती घडी घालून काष्टसिद्धापाशी दिला. आणि काष्टसिद्धाला सांगितलं त्या आळंदीच्या बालकांना की माझं पत्र घेऊन ये. ती काष्टसिद्धाने असं घेतलं पत्र, याने चित्र उडवून पाहिलं. ते गेलं चालत सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये हे बालक खेळत होती. ती मुक्ताईने आधी पाहिलं, ते पत्र घेऊन आपल्याकडे चिठ्ठी घेऊन आपल्याकडे येते. ती गेली पळत महाराजांना तिने उघडलं. चांगदेव महाराजांचं पत्र आहे. दादा हे पत्र कोणाच आहे म्हणजे, खाली लिहिलं नाही काहीच नाही. मग ते कोरं आहे तिथे ठीक आहे, ती जर खराब झालं असतं काहीतरी लिहून तर आपल्याला काय लिहिता आलं असतं का, नाही. कोरं आहे तीच बरं आहे, आपण त्याच्यावर काहीतरी लिहू. म्हणून त्यांनी लेखणी साहित्य मागवलं आणि मग त्यांनी त्याच्यावर चांगदेव 65 लिहायला सुरुवात केली. श्री कोटेशु जो जगत लोणी भासू असं पहिली ओळी लिहिली. अशा 65 ओव्या त्या कोऱ्या कागदावर लिहिल्या आणि ते काष्टसिद्धाच्या हातात ते पत्र दिलं. सांगितले तुमच्या महाराजाला आमचं पत्र द्या. ती काष्टसिद्ध घेऊन पत्र घेऊन पुणतांब्याला पोहोचला. त्यांच्या हातात पत्र दिलं. बघून पाहिला आपण पोह दिलं होतं आणि या 15 वर्षाच्या बालकाने इतकं मोठं लिहून पाहिले. वाचली पहिली गोळी, स्वस्ती श्री वटेशु. एवढं वाचलं की त्याला ओळखू आलं. जाणलं त्यांनी की जगांतच नेहमी आहे
आणि मग त्यांनी ठरवलं तरी पण उत्तर गेला नाही. मग वाघ आणला, त्याच्यावर बसले, सर्प आणला, त्याचा हसून केला, शिष्य सगळ्यांना बोलवलं आणि मोठा गजर करीत आकाश मार्गे निघाले. चांगदेव महाराज की जय, चांगदेव महाराज की जय अशी घोषणा करीत त्यांचे तिकडून आकाश मार्गे निघाले. सकाळचा टाइम होता, 8:30चा. ही भावंड सगळी पायक्या भिंतीवर बसलेली होती, मुक्ताई पाठीमागे बसलेली होती. समोरून ही वरून आल्या, त्याचा आवाज यायला लागल्यानंतर मुक्ताई म्हणते, दादा कशाचा आवाज येतोय? मुक्ताई ती चांगदेव महाराज आपल्याकडे आले. ते आपल्याकडे आले तर आकाश मार्गे, हा आकाश मार्गे. मग दादा आपण मी चला त्यांच्याकडे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीला आज्ञा केली आणि भिंत चालू लागली. भिंती हरणी चांगयाची भ्रांती, मोक्ष मारलीचा सांगाती प्रमाण ठीक असो. अशा प्रकारे चांगदेव महाराज जमिनीवर आले, खाली भिंत पुढे आली. चांगदेव महाराज वाघ सोडून दिला. जरी होया अभिमान मेरुते समान भार देवा. तशा प्रकारे चांगदेव महाराजांचा सगळा भार डोक्यावर पडला आणि ते मुक्ताईच्या पायावर डोकं ठेवलं. आता आपण चरण मला परत आली.
पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुन्या भरचने पहिल्या चरणाचा भावार्थ थोडक्यात तुम्हाला कळला. दुसरं तो हे आज सामान्य महिमा संतांचा नैवेद्य दामाशेटी व गोमाई पूर्वी परभणी जिल्ह्यातले होते, पण ते पंढरपूरला व्यवसायानिमित्त स्थायिक झाले. आणि दामाशेटींचा रोज नियम असायचा, देवाची देवपूजा करायची, दर्शन घेऊन आपल्या कापडाच्या व्यवसायाला डोक्यावर गट्टा घेऊन गावगाव व्यवसाय करायचा. परंतु मोठी संतती नव्हती, म्हणून गोनाईने नवस केला पांडुरंगाला की देवा आम्हाला एक पुत्र प्राप्ती होते. अशा प्रकारे देव त्यांना प्रसन्न होऊन 1192 कार्तिक शुद्ध एकादशीला नामाचा जन्म झाला. शुद्ध देव पुण्या भाव फुटे आले नामदेव. अशा प्रकारे यांचा उभयंताचा शुद्ध भाव पाहून नामदेवराया त्यांच्या घराण्यामध्ये जन्माला आले. नामदेवराया साधारण 5 वर्षाचे होते. वडील रोज व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी जायचे, पण त्यांचा जो जेव्हापासून पंढरीत होते तेव्हापासून ते नित्य नियमाने व्यवसायावरून आल्यानंतर देवाला नैवेद्य घेऊन जायचं, पाणी फिरवायचं, पाया पडायचं आणि तो नैवेद्य परत घरी घेऊन यायचा, असा त्यांचा नियम होता. ह्या नियमामध्ये एक दिवस खंड पडायच्या पाठीमागे आला. दामाशेटींना उशीर झाला, म्हणून गोनाईने नामदेवरायाला हाक मारली, नामा इकडे ये. माझी आई तुझे वडील आले नाही, देवाला नैवेद्य दाखवून ये. ठीक आहे आई. पण गोनाईने ते नैवेद्य पात्रामध्ये भरला आणि नैवेद्य घेऊन नामदेवराया 5 वर्षाचे लुटून चालत गेले. नामदेवरायाला काय माहिती देव जेवतो का नाही. पहिलीच वेळ नामदेवराया मंदिरात गेले, देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य ठेवून पाया पडले. जेवा म्हणजे देवा. देव आता का बोलणार नाही का काय. बराच वेळ झाला. नामदेवराया म्हणजे देवाला जेव्हा मला ऐकवलं. देव जेव्हा ना देवा रोज माझे बाबा घेऊन येतात तेव्हा तुम्ही जेवता, आणि मी एवढा छोटा असून छोटा म्हणून जेवत नाही का तुम्ही. जेव्हा लवकर मला उशीर होईल. तरी पण देव जेवणा. नामदेवराया म्हणजे देवा तुम्ही जर नाही जेवला तर मी तुमच्या पायावर डोकं फिरून प्राणत्याग करेन. देव घाबरले. विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापडी, जेवू लागले नागासवे. देव घाबरले. जेवले आणि जेवून ती मोकळं ताट नामदेवरायाच्या हातात दिलं. पण नामदेवराया नाही, नामा कुणाला सांगू नको. नाही तर तुझं सांगितलं तर ही पंढरपूरवाले मला अजीर्ण होईपर्यंत
चारतील ते कोणाला सांगू तुझ्या आई बापाला सुद्धा सांगू नको नाही सांगणार देवाने असं म्हणून नामदेवराया ती मोकळं पात्र घेऊन घरी निघाली घराजवळ गेले की ती बोलायला पाहिलं नाना इकडे आता आता पंचायत आली देवाने सांगितले पुन्हा सांगू नको आई विचारणार आहे आपल्याला नामा इकडे आला का नैवेद्य सांगू नको म्हणून देवाने सांगितलं तरी पण बघ थांब तू कसं ऐकणार नाही मग दोन घरामध्ये जाते आणि काठी घेते महाराज मारू नको आई मारू नको आई नाही मारू नको आई नाही पाय धरलं पाय मग सांग कुणाही खाल्ला का कुणाला दिला
नाही रे, देव जेवला. देव जेवतोय. आई खरंच देव जेवला. तेवढ्या कामासाठी आले, कापडाचा गट्टा खाली ठेवला. ह्या मायलेकराचं समाजच चाललेलं होतं. काय भानगडे, अहो मी तुम्हाला यायला विलंब झाला म्हणून हा ह्याला नैवेद्य घेऊन टाकला. मग काय झालं, ही नैवेद्य देवाने खाल्लं म्हणताय. काय नाही, आता आईला बी सांगायचं नव्हतं आणि बापाला बी सांगायचं नव्हतं, पण दोन्हीला सांगायची पाड आहे. हा देव जेवला. देव जेवतोय, जेवला असं का? वरायला सांगितलं दुसरा नैवेद्य तयार करा तुम्ही. तोपर्यंत मी स्नान वगैरे करतो, हृदय निसून मुक्का फिका देतो, तेव्हा तुमचा स्वयंपाक झाला पाहिजे. तिने स्वयंपाक तयार केला, ह्यांनी आंघोळ केली. पात्रामध्ये नैवेद्य, वाटी भाजी. चल ना हे नैवेद्य बेहदार. आता जर नाही देव जेवला, देवा आम्ही ते सांगितलं होतं आई वडिलाला नाही, तुम्हालाच सांगू नको. दामाशी माग लाड डोळ करून नांदोरा रडत रडत पुढं. देवा तुम्ही सांगितलं होतं की कोणाला सुद्धा सांगू नको, पण भीतीपोटी मारापोटी मला खरं बोलावं लागलं. आणि तुमचा भक्त खरं बोलतो ही दाखवून देण्यासाठी मला असं सांगावं लागलं. असं रडत 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 नामदेवराया पुढे दामाशी माग मंदिरामध्ये पोहोचले. रडत रडत दैवते पुढे ठेवला. देवा आता परत तुमच्यावर असं संकट आणणार नाही, पण एवढी रड देवा जेवावं लागेल तुम्हाला. मला म्हणतात तो कुणाला तरी दिला का खाल्ला, माझ्या लावडी ती देवा. देव तरी जेवत नाहीत. नामदेवरायाचं वडील बाहेर दाराच्या बाहेर वाकून पाहतात. काय भानगड होती तेव्हा मूर्तीतून देव प्रगट झाला आणि देवाने ती सर्व जेवण केलं. वाटी पुसून जेवून या दे हाती दिली वाटी. देव जेवले. जेवून ती मोकळं पात्र वाटी नामदेवरायाच्या हातात दिली आणि दामशेटी पाहत होत. आतमध्ये गेले, देवाच्या पायावर डोकं ठेवलं. मोठे मी रडायला लागले. देवा मी जन्मभर तुम्हाला नैवेद्य ठेवायचो, पाणी फिरवायचो, पाया पडायचो आणि घरी निघून जायचो. असं देवा 12 वर्ष केलं म्या. 12 वर्ष Yeah.
मी तुला देवा निसताना मध्ये दाखवायचो आणि घरी घेऊन जायचो. मी तुला उपाशीच मारलं देवा आणि माझा नामाच्या हातातून तो नैवेद्य खाल्ला. मी माझ्या डोळ्याने पाहिलं, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. अभंगाचं दुसरं चरण. नवे आसमान महिमा संताचा, नवे आसमान महिमा संताचा, नवे आसमान महिमा संताचा नैवेद्य हातीच्या भोवतीचे. दुसऱ्या चरणाचा थोडक्यात अर्थ तुम्हाला कळला. तिसऱ्या चरणाचा थोडक्यात निरीक्षण करू. उदका माझी बह्या देवरी पोरड्या रोकड्या विश्वजना. तुकोबराने अवतारी पुरुष असल्यामुळे संसारामध्ये त्यांचं मन लागत नव्हतं. रात्रंदिवस भजन कीर्तन भागवत पुराण ज्ञानेश्वरी ह्याच्याशिवाय आणि त्यामुळे संसाराला त्यांनी काढी लावली होती. संसारावर तुळशीपत्र फुलं होतं. तुळशीपत्र फुलं नाही, संसारावर भोपळ्यावर असून एक फुला. संसाराच्या Thank you.
संसाराचं त्यांनी दुर्लक्ष केलं. संसाराचं दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना पुण्यकर्म करता आले. आपलं उलट होतं, संसार करावा का परमार्थ करावा ते अगदी नाही, तृप्ती नाही, हा ते अर्ध वाटणं. तिकडे करायला गेलं तर इकडे सुटतं, तिकडे करायला गेलं तिकडचं नाही शकत. म्हणून तुकोबराय म्हणतात दोन्ही पेवावरी ठेवू जात हात होया अपघात शरीरात. दोन्ही पेवावरी ठेवू दोन्ही करायचं आपण. आणि म्हणून मध्येच आपल्याला घात होतो. बघा ना, एखाद्या गर्दारात माणूस उतरा आणि दुसरीकडे हात ठेवून वर निघायचा प्रयत्न करा, शक्यच नाही. तुम्हाला एका बाजूला हात धरून वर चढावं लागतं, त्याशिवाय वर निघता येत नाही. म्हणून तुकोबरायाने नुसता परमार्थच केला. परमार्थात केला तुमचा आमचा आठळा वाटायला लागला, म्हणून डोंगरात जाऊन राहायला लागला. कधी भंडारा डोंगराव, कधी गुरुवार डोंगराव, कधी भामचंद्र डोंगराव. एक वेळ जे गेले ते आलेच नाहीत. 4, 2 दिन 5, 10, 7 दिवस आलेच नाहीत. म्हणून त्यांचे बंधू भानुबा प्रत्येक डोंगराव बघत 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 गेले. तर त्यांना भामचंद्र डोंगरावर तुकोबा आणि भगवंत दोन्ही आमने सामने बसून गप्पा गोष्टी झालेल्या की यांनी स्वतः डोळ्याने पाहिलं. आणि मग त्या ठिकाणाहून तुकोबाला घेऊन आले. आणि तुकोबाने मनात ठेवलं, आता देवाची भेट झाली आपल्याला आता जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करायचं. म्हणून त्यांनी भजन कीर्तन स्वतःचा अभंग लिहून त्या अभंगावर कीर्तन करायचं सुरू केलं. या टायमाच्या ब्राह्मण वृंदाला हे पसंत झालं नाही. उदाहरणार्थ रामेश्वर भट, त्यांचे जोरदार कोण दुसरे मंबाजी, ह्या दोन्हींनी विचार ठेवला ह्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. म्हणून ह्या ब्राह्मण वृंदांनी बैठक घेतली आणि रामेश्वर भटाकडे लिखित तक्रार दिली की तुकाराम लोकाला जमितो, कीर्तन करतो, वेदाचा अर्थ मलाच कळतो, असं सगळ्याला पटवून देतो, ब्राह्मणाला येडवाकडे बोलतो, ह्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. म्हणून रामेश्वर भटाने तुकोबारायांना बोलवलं. तुकोबारायाने साष्टांग दंडवत घातला रामेश्वर भटाला. बोला महाराज, कशासाठी बोलवलं मला? तुझी ही काय करतोय? ब्राह्मणाला येडवाकडे बोलतोय, वेदाचा अर्थ मलाच करतोय, आणि सगळी लोक जमून लोकांना बिघडवतोय, तुझी सगळ्या लोकांना.
अशी तक्रार माझ्याकडे आली लिखित, तर हे उद्यापासून सगळं बंद कर. पुन्हा तू लोक जमून कीर्तन वगैरे अजिबात करायचं नाही. ठीक आहे महाराज. आणि दुसरं असं, तू आजपर्यंत जी काय लिखाण केलंय तुम्ही सगळं इंद्रायणीच्या डोळ्यात मिळवून टाकायचं. चालत महाराज. ठीक आहे. आणि मग तुकोबाराया घरी आलं, आवडीला सांगितलं, काय करायला सांगितलं, आणि डोळ्याला पाणी आलेलं तसंच त्यांनी थांबवलं. आवडी नाईसाहेबांनी 42 पोळ्याचा उद्धार केला त्या ब्राह्मणाचा. कारण ह्यांची काही चुकच नव्हती, त्यांना ते वाटत होतं. आणि मग तुकोबारायांनी ते जे लिहिलेलं ग्रंथ वह्या सगळ्या एका वस्त्रामध्ये बांधल्या, आणि वस्त्रामध्ये बांधून त्याच्यावर दगड बांधला, डोक्यावर घेतलं, मंदिरात गेले, देवापुढे ठेवलं, आणि देवापुढे ठेवून देवाला विनंती केली, आणि घेऊन इंद्रायणीत सोडून दिलं, आणि देवाला नमस्कार घातला. इंद्रायणी मातेला तू सांभाळ म्हणून अभंगाचं ते माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना. 13 दिवस तुकाराम महाराजांनी नदीच्या काठावर सावलीला उपोषण केलं. 13व्या दिवशी ह्या सगळ्या वह्या कोरड्या निघाल्या. असं अभंगाच्या 3 चरणाचा थोडक्यात भावार्थ सांगतो.
Ah!
विळामुळे संगीत चित्रणे नवल भाऊन किती पावणार असला तरी तो दगडाचा आधार घेतला तर तो बुडणार आणि नावेचा आधार जर घेतला तर नावेचं काय वैशिष्ट्य स्वतः तरती आणि त्यात बसते नावाला तारते. दगडाचं काय दगड स्वतः बुडतो आणि जर एखाद्याने अंगाला बांधून किंवा हातात घेऊन किती पावणार असला तरी ते बुडतो. निळाने ती संगीची दिनाचा उद्धार नाही, नुसते दिनाचाच उद्धार नाही, जडमुडाचा म्हशीच्या पुत्राचा आणि भिंतीचा उद्धार झाला असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. म्हैसे पुत्रामुखे बोलवले चालविले उदका माझी वह्या ठेवली कोरड्या निळामुळे तुम्ही अर्पण करतो आणि इथं थांबतो. महाशिवरात्री निमित्त अखंड आहे नाटकाचा पारायण सोहळा आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज धुमदाट पाटील कुंभेकर त्यांचे सौजन्य होते. अनेक सुपणकणे यांनी संपूर्ण दिलेले आहेत तरी त्यांचे आभार. तसेच हरिदागर हनुमान शास्त्री खंड चालक संजय गायकवाड यांचा आहे व चौथ्या दिवसाची प्रवचन सेवा हरिभक्त पारायण सुजाताताई साबळे यांची होईल व हरिकीर्तन